आदरणीय पंडित प्रभाकर बुवा कारेकर हे गोंयचे आमचे येदे मोठे कलाकार की सबंद गोंयान तांचो जो आवाज आसा पळय वो काळजाच्या हृदयाच्या भितर कोरलेलो आसा, वचू शकना. 50 वर्सां हांवें प्रत्यक्ष ताका गायतना पळयल्लो आसा. सम्राट क्लब इंटरनॅशनल कवळे शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात फाटली कितलीशीच वर्सां आयोजनान ते प्रमुख भूमिका निभयताले आणि तांच्या आशिर्वादांनी मोठमोठे कलाकार आमकां पळोवपाक मेळ्ळे. म्हापशा आविष्कार संस्थेन ते मुखेली आशिल्ले आणि सबंद गोंयभर कलाकार जर बरे हाडटलो तर कारेकर बुवाक सांगताले आमचे गोंयकार. आणि हांव एक संगीत प्रेमी असल्या कारणान प्रत्येक मैफल गोंयांत ज्या ज्या ठिकाणी जाताली त्या आवर्जून आम्ही उपस्थित जायताले, कारण तांचो जो आवाज आशिल्लो न्ही, आवाजाची जी गोडी आशिल्ली, जो ढंग आशिल्लो आणि आवाजान एक तरेची दाटसाय म्हणटा आमी, अशी आर्त स्वर जो आसा तो काळजाक वचून भिडटालो. प्रिय प्रहान नाट्यगीत जेन्ना म्हणटालो तेन्ना शेवटची वळ उशक काल हा जेन्ना म्हटल्या नंतर एक जी तान तो मारतालो, हांगा रसीक शिकणारे भुरगे म्हाका दिसता, एक जी तान तो मारतालो, फाटली 50 वर्सां ती तान जशी मारतालो आयज गोंयांत न्ही महाराष्ट्रात भारतभर असो एकूय कलाकार जावना की अशा तरेची तान आयज एकट्याकूय जमना हे हांव ठामपणे सांगू शकता. कोणाकूच जमना. आयज मोठमोठे कलाकार आसा हे नाट्यगीत सादर करपाचो प्रयत्न करतात पण ती तान कोणाक येना. स्वरराज छोटा गंधर्व नंतर प्रभाकर कारेकर सर, आणि त्यामुळे असो महान कलाकार आयज गोंयाक मुकलेलो आसा. आमी म्हापशेकार असल्या कारणान अनेक वेळा तांची पर्सनल भेट जाताली. भाई मोये व तांकां खास करून आपयतालो तेन्ना आमी तांच्या कक्षान वचून बसताले, मेळटाले आणि आमी सांगताले बुवा हे नाट्यगीत तुमी म्हटलंच पाहिजे. मागीर सांगतालो म्हणटालो रे हांव गोंयकार मरे म्हणटालो. आणि हेच नाट्यगीत न्हय तर मधु मिलनात या एक सुंदर अशी अनेक नाट्यगितां, अभंग, दिनाची माऊली तर ताणेच म्हणप आणि कोणूच म्हणू शकना. ज्यांनी हे आयकलेली आसा पदां, तुम्ही युवक म्हाका दिसतात खुबशे, तांणी तेंचे फाटले रेकॉर्डी पळोवच्यो. येदो मोठो कलाकार वो खरें म्हटल्यार आमी भारतभर अनेक गंधर्व पळयल्ले आसात, पण खरें म्हटल्यार गोंयचो स्वर गंधर्व म्हटल्यार पंडित प्रभाकर बुवा कारेकर. येदो मोठो कलाकार आणि म्हाका उगडास जाता उपशास्त्रीय आसाच पण शास्त्रीय गायनान सुद्धा तो सुरवातीक न्ही साल आयलो ते वातावरण निर्मिती इतली सुंदर जाताली की खंयच पळोवपाची गरज ना. बुवाचें तोंड पळप आणि साथीदारांक तो बरो असो प्रोत्साहन दितालो, हांव वाजया, आमचो दयेश असो किंवा राया कोरगांवकर अशा लोकांक वाजया. इतले सुंदर, खास करून अशे अनवट राग तो सादर करतालो. केन्ना केन्ना आमी पळयताले, म्हाका एक उगडास जाता भाग्यश्री कंस म्हणून एक राग आसा, तातूंत तो शास्त्रीय ख्याल गायन म्हणटालो. इतलो सुंदर की लोकांच्या मनात, म्हणजे हांवें कितले अनेक वेळा तो आयकला आनी लोक ताका मुद्दम परत परत शिफारस करताले, वो आयज तो राग म्हणा, अमकी नाट्यगितां म्हणा. फ्युजन ऑफ म्युझिक म्हणूनच सुलतान खान आणि ऑरेनेट या नावाचे युएसएन ताणीन सुद्धा मिक्स म्युझिक करून सुद्धा तो एक प्रयत्न करणारो आदरणीय पंडित प्रभाकर कारेकर बुवा, जेंका बरेचशे पुरस्कारांनी सन्मानित केल्लो. तातून एक म्हाका पुरस्काराचे नाव आणि बाकीचे सगळे उलोवपाक विसरले, ते म्हणल्यार लता मंगेशकर पुरस्कार सुद्धा ह्या आवाजाक प्राप्त जाल्लो आसा. एक मनाचे आणि म्हाका भावलेले जर अभंग किंवा गीत जर कितें आसा जाल्यार बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बक्कलतुंड महाकाय, या अशा विविध गीतांनी, अभंगांनी प्रत्येक रसिक मनाचेर
आज ताणीन सुरांचो वर्षाव केल्लो आसा आणि हो सूर आज यादी आसतल्यो. पंडित प्रभाकर कारेकाराचे नाव हे सतत आमच्या काळजांत हृदयान प्रत्येक आमी गितां अभंग नाट्यगितां आयकत आसतना स्मरणांत उरतलोच. परंतु आज आमचे सगळ्यांचे कर्तव्य जावन आसा अशा महान महालगड्याक जो आज संवसारांत ना तो अनंतात विलीन जाल्लो आसा त्याच्या आत्म्याक परत एकदां शांती लाभची अशें हांव म्हणटलो. म्हज्या गोंयचे सरकाराच्या वतीन 2021 ह्या वर्साचो गोमंत विभूषण हो एक प्रतिष्ठीत पुरस्कार, नागरी पुरस्कार हो तांकां फावो जाल्लो आशिल्लो आनी म्हाका दिसता फाटल्याच वर्सा 2023 आमी तो प्रदान केल्लो आशिल्लो. 2021 पुरस्कार मी 2023 प्रदान इतल्याच खातीर केल्लो आशिल्लो तो कोविड टायम आशिल्लो आनी म्हणूनच 2 पुरस्कार आमी एका बरोबर दिल्लो आशिल्लो. तातूंत पयलो पुरस्कार पंडित प्रभाकर कारेकर बुवा हे आशिल्ले, ज्याच्या वेळाचेर तांच्या कुटुंबा कडेन सुद्धा संवाद करपाचो आमकां संधी मेळ्ळी. आणि मनीस कितलोय मोठो जर जालो जाल्यार बरेचशे जाणांचे पाय थोडे जमनीर उरना, पूण प्रभाकर कारेकरांचे पाय हे सदांच जमनीरूच आशिल्ले. ताणें आपल्या माणुसकीचे दर्शन, हंबलनेस, ताजे ते चढणे, वागणे, उलं बोलणे हे सगळेच मायेची थाप आणि खास करून शिष्यगणांबरोबर सातत्यान चर्चा, भासाभास, रियाज करता आसतना तांकां प्रशिक्षण दिवप म्हणजेच एक गुरु असता